आज बऱ्याच दिवसांनी देशी कोंबडी आणली बरं का करायला. सुक्कं चिकन करायचं होतं आणि मस्तपैकी रस्सा पण करायचा होता. इथे मी वाटण घेतलेलं आहे सुक्कं खोबऱ्याचं आणि हे जे घेतलेत ना मी कांदा, टोमॅटो आणि हिरव्या मिरच्या आणि बटाटे ते आपलं सुक्कं चिकन करण्यासाठी घेतले. एकीकडे पाणी ठेवलेले, एकीकडे तेल ठेवले. पुढे सांगतेच तुम्हाला वाटण कशाचं कसं घेतले मी. आधी मी इथे सुक्कं करायला घेतले. गेल्या वेळेस माहिती आहे तुम्ही बघितलं पण असेल, गेल्या वेळेस मी कुकरमधून शिजवून काढून मग सुक्कं चिकन करायला घेतलं होतं. तर एकदम गाळा झाला होता, खावंसं पण वाटत नव्हतं. मग म्हटलं चला आता इथे असं डायरेक्टलीच करूया विदाऊट कुकरचं. इथे मी वाटण घेतलेलं आहे, कांदा टोमॅटोची प्युरी घेतली आहे, त्याच्यातच आलं लसूण पेस्ट आणि खोबरं जे दिसते ना हिरवं वाटण त्याच्यात टाकलेलं आहे. बटाटे मनस्वित टाकते कारण ती असं खात नाही, तिला एकतर बिर्याणी लागते नाहीतर मग मसाल्यातलं असं बटाटा शिजलेला ती खाते. आणि मंद आचेवर असं मीडियम गॅसवर तुम्ही वरती ताटावर पाणी टाकून हे चिकन चांगलं शिजतं बरं का. मस्त झालं, गाळ झालं नाही काय नाही ना. असं चिकन टेस्टी लागतं. कुकरमध्ये शिजवून मग केलं की काय सुद्धा चांगलं लागत नाही. काय सांगू, अप्रतिम सुगंध सुटला होता, एकच नंबर झालं होतं. सुक्कं चिकन दुपारसाठी केलं होतं बरं का, छान झालं होतं, मस्त वाटत होतं. भातासोबत पण छान लागतं असं सुक्कं चिकन. आणि रात्रीसाठी पण आमटी करून ठेवली होती, म्हटलं रात्री आमटी आणि भात खाता येईल. मस्त झालं होतं. चला भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये.